चला मॅचला करूया सुरुवात. 28 बॉल खेळायचे आहेत पहिल्या इनिंग मध्ये आणि सलामीचे खेळाडू दाखल झालेत. एकीकडे आपण पाहतोय बॅट्समन ओमकार केणी आणि सतीश, दोन सलामीचे आक्रमक खेळाडू दाखल होताना पाहायला मिळालेत. पहिलाच बॉल थोडासा आणखीन लवकरात लवकर थ्रो यायला हवा होता. निर्धाव चेंडूने केले सुरुवात. चला प्रत्येक टीम वेळेवरतीच या, कारण तुम्ही उशिरानं पोहोचता, त्यामुळे हा फटका आयोजकांना, आमचे कॉमेंटेटर्स, अंपायर, स्कोरर, लाईव्ह वाले या साऱ्यांनाच बसतो. त्यामुळे आम्ही विनंती करतो तुम्ही खेळता, परंतु या गोष्टीचं भान असायला हवं. तुमच्यापर्यंत लॉट्स पोहोचला जातो, परंतु जरी सकाळी लॉट्स पोहोचला असेल तरी देखील या गोष्टीची गांभीर्याने दखल तुम्हाला घ्यायला हवी. आज आपला सामना दुसरा तिसरा पहिली मॅच तुम्ही पाहिली लाईव्हच्या माध्यमातून, परंतु आता उशिरानं पोहोचले, थोडीशी घाई करा. 25 मिनिटांमध्ये पहिली इनिंग पूर्ण व्हायलाच हवी. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. 10-28 ला पहिला बॉल पडला. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे, पण तो क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला सरळ त्याच्या हातामध्ये विसावलाय बॉल. पहिला धक्का लागेल चिंचपाडा संघाला. फलंदाज ओमकार होतील झेलबाद. स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे आणि मोरिया 11 सावरकर, कदाचित ती मॅच या वेळेमध्ये सुरू व्हायला हवी होती, पण तो जो 1 तास उशीर लागलाय आणि त्याच्याच मुळे आता सध्या आपण दुसरी मॅच खेळतो. सुरुवातीचे सामने 5 ओव्हर, त्याच्यानंतर 4 षटकं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे आणि मोरिया 11 सावरकर. नवीन खेळाडू दाखल होतील. सतीश मिसाल येताना पाहायला मिळत आहेत. नवीन खेळाडू चिंचपाडा पनवेल तालुक्यातील हा संघ. तर दुसरीकडे उरण पूर्व विभागामधील कोपरवली विभागामध्ये सातत्याने या संघाला आपण खेळताना पाहतो. कळंबुसरे संघ. यावेळीचा बॉल सफल झाले, बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय, मागे पाठवलाय बॉल. फाईन एक सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. पहिला चौकार. स्वर्गीय प्रतीपदादा प्रतिष्ठान ओमसाई चिंचपाडा अंडर-23 हा संघ सध्या बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉलिंगच्या उंबरट्यावरती आपण आशिष पाटीलला पाहता, एक असा गोलंदाज ज्यानं मागच्या काही महिन्यामध्ये उरण प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मालिकावीरची 2 व्हीलर पहिली स्वप्नातली बाईक जिंकली. आणि त्याचं कारण हे राहिलं की त्यानं विकेट्स 21 घेतल्या स्पर्धेमध्ये आणि त्यानं ती 2 व्हीलर बाईक जिंकली. स्विच हिट, व्हॉट अ शॉट. काय फटक्या, बॉल निघाला एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉलवरती 4. जे कलात्मकता कौशल्यता सिद्ध करणारा हा दणदणीत चौकार. टायमिंग चांगलं साधलं, प्रचंड गती आहे, पण त्या गतीचा फायदा सध्या बॅट्समन उचलतात. इथे देखील शॉर्ट पिच बॉल आडव्या बाटनं फटका फसलाय आणि पहिला धक्का लागल्यानंतर आता दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा खेळाडू होईल सतीश झेलबाद. चला आपण सन्मानाकडे जाणार आहोत, ज्यांचं मंचावरती सध्या आपण आगमन पाहतोय. सातत्यानं समालोचन क्षेत्रामध्ये जो आवाज अनेक आयोजकांना हवा असा वाटलाय. उत्तम फोटोग्राफर म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि अनेक वेळा गोपाल स्मृती हे नाव आल्यानंतर संघाचे संघ मालक म्हणून देखील आम्ही त्यांना पाहतो. असे आमचे सुनीलजी वर्तक सर गोवटणे यांचा आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुनीलजी वर्तक सरांचा सन्मान. सुनीलजी वर्तक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सल्लागार सचिव आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. सुनीलजी वर्तक सर अगदी साधी राणी आणि उच्च विचारसरणी म्हणून त्यांना आम्ही संबोधतो. धन्यवाद आपण उपस्थित राहिल्याबद्दल. आणि आज त्यांचा संघ देखील स्पर्धेमध्ये खेळेल,
त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेश शेठ पाटील आणि सुदेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये रन्स काढल्यात, त्या अर्थातच 8 धावा, 2 विकेट्स पडल्यात. सध्या षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती रोहन पाटील दाखल झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये रोहनला आपण पाहता पहिल्या ओव्हरमध्ये हव्या तितक्या रन्स काढू दिल्या नाहीत. नाही आशिषनं 2 चौकारांचा अगदी सहभाग वगळला, तर त्याच्यानंतर 4 बॉल टप्प्यावरती, नियंत्रित टप्प्यावरती बॉलिंग केली. यावेळीचा बॉल बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय. फटका चांगला बॉल निघाला डीप कव्हर बाउंड लाईनच्या दिशेनं. प्रयत्न केलेत खेळाडूंना. ओ दमदार फिल्डिंग आणि या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न. धाबा या बॉलवरती मिळाल्या जातात 2 धावा. याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळतं. जिथे जिथे मोरिया 11 सावरकर संघ जातो तेव्हा तेव्हा सावरकर संघाचे बिग समर्थक राहुल खरत यांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतो. मराठी भाषेतील एक उत्तम समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आज मोरिया 11 सावरकर संघ खेळेल आणि त्या संघाला पाठबळ, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी राहुल खरत या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. त्याच्यानंतर सावरकर संघाची मॅच वाढव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॉल येईल डॉट, निर्धाव चेंडू. पुढच्या मॅच मध्ये देखील एक चांगला तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल. उरण पूर्व विभागातील गोपाल स्मृती गोवटणे संघ नेहमीच आपल्या दमदार बॉलिंगसाठी ओळखला जातो, पण तू एकीकडे ज्या गावाचं क्रिकेट पटलावरती नाव प्रचंड मोठं राहिलं, पण तू नाईटची क्रिकेटची स्पर्धा जिंकण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला. या 4थ्या वर्षाचा वनवास फायनली संपला आणि मोरिया 11 सावरकर संघ खेळेल. इथे फटका फसलाय. आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 3. फलंदाज होतील झेलबाद. त्यानंतर 5 वेळा जालना विधानसभा खासदार आपण पाहू शकता सन्माननीय रावसाहेब दानवे साहेब, माजी केंद्रीय मंत्री. बरीचशी पदं साहेबांच्या नावावरती आहेत. रेल्वे मंत्री असतील, कोळसा खाण ग्राहक व्यवहार, अशी विविध पदे साहेबांनी साकारलीत आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून देखील साहेबांची ओळख आहे. गोलंदाज तयार होत आहेत. रोहनचा पुढचा बॉल लागले बॅटची एज, आवाज इथपर्यंत पोहोचलाय. आल्या पावली भोपलाही फोडू दिला नाहीये. शून्यावरती परतावं लागेल बॅट्समनला. फलंदाज प्रितेशचा खेळ संपला. मिनिटामध्ये 4 षटकं ही पूर्ण पूर्ण करायची आहेत. 4 ओव्हर पूर्ण कराव्या लागतील. त्यापेक्षा आपण बॅट्समनला देखील अलर्ट करूया. बॅट्समन वेल, पण तो आम्ही जो विकेट पडल्यानंतर टाइम आहे तो स्टॉप करतो. विकेट पडल्यानंतर आम्ही टाइम स्टॉप केला, पण तू बॅट्समन या गोष्टीकडे लक्ष ठेवा. विकेट जशी पडेल पुढचा खेळाडू तयारीत ठेवा. नवीन खेळाडू सुलभ केणी दाखल होत आहेत. 4 धक्के लागलेत. अशी स्टार्ट पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. अगदी ऑल आउट झाला संघ. 14 वरती ऑल आउट. तेव्हा खेळाडूंनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं होतं. 14 वरती ऑल आउट झालाय. 15चं टार्गेट. एकच ओव्हरमध्ये मॅच संपेल हे सर्वांना ठाऊक होतं. त्यामुळे पुढचे संघ वेळेवरती यायला हवे होते. आज गोलंदाज तयार रोहन पाटील राऊंड द विकेट. पुढचा बॉल आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. हॅट्रिकचा बॉल होता. डायरेक्ट हिट. रनआउटची संधी आणि इथे रिफर केल्या. चला तिसऱ्या पंचांकडे जाऊया. कॅप्टन प्रचंड खुश आहेत. आत्मविश्वास त्यांच्यावरती पाहायला मिळतो आणि सध्या टीव्ही अंपायर डिसिजन पेंडिंग स्क्रीनवरती आपण पाहूया. संदीपजी पाटील सर यांना आपण इन्व्हाइट करतो. या स्पर्धेमध्ये त्यांची भूमिका प्रचंड मोठी आहे. त्या बॉलवरती घडलंय का? त्याच्या पुढचा बॉल आहे. रनआउट साठी रेफर केला. ही चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न.
सध्या डिसिजन पेंडिंग, क्लोज डिसिजन. टीव्ही अंपायर्स त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया. सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेब JNPT विश्वस्त त्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळते. यावं साहेब मंचावरती आणि टीव्ही अंपायर डिसिजन OUT खेळाडू धावबाद. सन्माननीय अभयजी मात्रे साहेब यांना देखील आपण त्यांच्या समेत पाहत आहे. ऋतू इंटरप्राइजेस सर्व आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकता अमरजी गरज साहेब यांचं देखील आगमन. यावं मंचावरती दमदार स्पर्धा केंद्रीय मंत्री चषक रावसाहेब पाटील दानवे चषक 2026 चे महापर्व. 2 वर्षामध्ये घवघवीत यश मिळालं आणि याच्यानंतर पुन्हा एकदा तिसरं पर्व जे तुम्ही पाहताय महेश शेठ पाटील या गावचे भूमिपुत्र आणि ज्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली जाणारी ही दमदार स्पर्धा. अभय शेठ साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ऋतू इंटरप्राइजेसचे सर्व आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकताय JNPT ट्रस्टी JNPTचे विश्वस्त सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेब यांचं आम्ही करतो मनापासून सहर्ष हार्दिक स्वागत. धावफलकावरती 5 खेळाडू बाद. मंथन धावा बनल्यात फक्त आणि फक्त 8 धावा. 28 बॉल खेळायच्या 10 धावा. 10 बनल्यात. इथे जोरदार अपील. विकेट किपर उत्साहित आहेत. बॅट्समन वाईटची अपेक्षा करतायत. इकडे 11 खेळाडूंनी उचलून घेतले अपीलला आणि पंचांचा इशारा आला डॉट बॉल. कदाचित तो वाईट वाचवायचा प्रयत्न का इथे एज बरंच घडलं. या ओव्हरमध्ये एंटरटेनमेंट राहिलंय. षटक 2 षटकांचा खेळ संपलाय. 5च्या सरासरीनं काढल्या 10 विकेट पडल्यात 5. चला घाई करा. या गोष्टीकडे लक्ष असू द्या की तुम्ही टायमर ऑन केलं. टाइमची बंधन आहेत तुम्हाला आणि वेळेवरती ही मॅच तुम्हाला पूर्ण करायची आहे. 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर. याच्यानंतर पुढचे कॅप्टन चला विनंती करूया पुन्हा एकदा मोरिया 11 सावरखा टीमचे कर्णधार आपण जॉईंट व्हा. कारण या स्पर्धेची ही शिस्त उशिरा येणाऱ्या संघाला पॅनलाइज केलं जातं. स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटने आपण देखील यावं आणि त्याच्यानंतर श्रेयांश 11 गिरवले आणि जसकार असा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना राहील. यावेळीचा बॉल हा देखील चांगला आणि निर्धाव चेंडूने केले सुरुवात. 13 बॉलचा खेळ संपलाय. कळंबुसरी टीमची दमदार बॉलिंग या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन आपण पाहताय ते सन्माननीय रवींद्र रामदास पाटील साहेब JNPTचे विश्वस्त आणि त्यांच्या समेत अभय हरी मात्रे साहेब ऋतू इंटरप्राइजेसचे सर्व आणि अमर दिलीप गरज साहेब अवती इंटरप्राइजेसचे सर्व यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतो. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. सध्या 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. आलेल्या पाहुण्यांच्या स्वागताची जय्यत तयारी या स्पर्धेमध्ये करताना आयोजक पाहायला मिळालेत. कालच्या रात्रीमध्ये बालासाहेब पाटील साहेब यांचं आगमन पाहिलं आणि येत्या काही दिवसामध्ये केंद्रीय मंत्री जरूर येतील. या स्पर्धेची ही ओळख गत वर्षी देखील साहेबांना आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. रावसाहेब दानवे साहेबांचं आगमन. इथे व्हाईट बॉल आलाय. व्हाईट +1 टोटल 2 धावा. केंद्रातील मंत्री देखील या स्पर्धेमध्ये येत आहेत कारण त्यांच्याच नावाची स्पर्धा आणि त्याहीपेक्षा दुसरं नातं म्हणायला गेलं तर अगदी जवळचे संबंध राहिलेत आमचे सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय महेशजी पाटील साहेब. त्यानंतर आपण पाहताय सुदेशजी पाटील. त्याच दरम्यान आमचे तिसरे प्रिन्स इंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय हनुमानजी मोकल यांचा देखील आम्ही विशेष या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. लॉफ केला. फटका फसलाय. 6वी विकेट येईल का? फिल्डर डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक साधा आणि सोपा कॅच टिपलाय आणि 6 विकेट्स आतापर्यंत चिंचपाड संघाच्या पडल्यात. चला 12 बॉल संपल्यानंतर हे तिसरं षटक आहे.
सध्या पाहुण्यांचं स्वागत आपण पाहताय जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं तुमच्या सन्माननीय पंकजी पाटील यांचं देखील आगमन पाहता. महेश पाटील यांचे बंधुराज सर्वांचं आपण स्वागत करतो. महेश एंटरप्राइजेस पुरस्कृत टेनिस बॉल क्रिकेटची रजनी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा या स्पर्धेचा प्रचंड मोठा बोलबाला राहिला. समस्त रायगडमध्ये आपण या स्पर्धेची चर्चा पाहतो. पुढचा बॉल लोअर फुल टॉस चान्स होता कन्वर्ट करण्याचा. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव आणि इथे एक धाव मिळेल पण तो टीव्ही अंपायर्स कडे जाऊया. रिफर केला बॉल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी केली. आपण स्क्रीनवरती पाहूया या बॉलवरती घडले का. फुलटॉस हा बॉल होता आणि तो डिसिजन तिसरे पंच. चला टीव्ही अंपायर्स लवकरात लवकर या. आपण गोवटणे संघाचं आगमन झालंय त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. इनिंग संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असायलाच हवेत. मोरिया 11 सावरकर आम्ही लक्ष वेधू. समोरचा प्रतिस्पर्धी संघ तुमचा दाखल झाला आणि मोरिया 11 सावरकरचे कॅप्टन आम्हाला हवेत. सध्या आमच्या समेत राहुल करत आहेत सावरकरचे. चला इथून फिअर डिलिव्हरी बॅटिंग करणाऱ्या टीमनं एक धाव त्यांना मिळणार होती पण तू जसा रिव्ह्यू घेतला पंचांच्या निर्णयाला अगदी चॅलेंज केलं आणि तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला. कौतुक करूया विकेट किपरचं देखील आणि गोलंदाजाचं देखील. आणखीन एक डॉट बॉल. सध्या धाव फलकावरती धावांची गती फक्त आणि फक्त 13 धावा. 6 बाद 13. ओ फटका फसलाय. 7वी विकेट. खेळाडू लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक जज करतो. लाजवाब कॅच प्रणयनं टिपलाय असेल. परतावा लागेल फलंदाजाला. 7 खेळाडूंचा खेळ इथे संपला. चला बालू देखील आलेत. सावरकर टीमचे कॅप्टन. विस्फोटक बॅट्समन म्हणून बालू यांची ओळख आहे सावरकर टेनिस क्रिकेटमध्ये. आज जितेश देखील पाहायला मिळतील. सुमित गरत सातत्याने दमदार खेळाडूंचा हा संघ पाहायला मिळाला आणि मोरिया 11 सावरकर त्यांचं देखील स्वागत आहे. सध्या 13ला 7. या गावाला क्रिकेटची प्रचंड आवड आहे. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहतो ज्यामध्ये सहभागी ते होतात पण जेव्हा एंट्री मिळत नाही तेव्हा देखील ते मॅचला पाहण्यासाठी येतात. क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम असतं. त्यांचं आम्ही स्वागत करू. सावरकरचे खेळाडू आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला. कनेक्शन नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. फक्त 28 बॉल खेळायचे आणि त्यामध्ये डॉट बॉलचं प्रमाण प्रचंड राहिलं. 2.5 बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 13 धावा. 7 विकेट पडल्या. त्यामुळे खेळाडूंना लवकर येणं देखील मंथन फार महत्वाचं आहे. तुम्ही क्रीडांगणाचा अनुभव घेऊ शकता. अगोदरच्या मॅच मध्ये काय घडलं. इथे बैठक स्ट्रोक आडव्या बॅटनं भिरकावलाय. उंच गेलाय आणि लांब देखील चाललाय. नवी संजीवनी देणारा हा मच निडेड षटकार. मिळतील धावा 6. चला फिल्डिंग लावा. 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती धावा 19 लागल्यात. 7 बाद 19. आज संपूर्ण या स्पर्धेचा विचार केला तर सर्वाधिक कमी स्कोर एनसीसी उल्वेनं फक्त 14 काढल्या 5 ओव्हरमध्ये आणि 15चा पाठलाग करत असताना लांगेश्वर मोराबे संघानं 6 बॉल मध्येच तो सामना जिंकला. त्यामुळे या खेळपट्टीवरती कमी धावसंख्या बनवणारा संघ एनसीसी उल्वे राहिला. पण या मॅच मध्ये विचार केला तर इथे देखील हव्या तितक्या रन्स बालू झाल्या नाहीयेत. फक्त आणि फक्त 19 धावा. सध्या 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे असं म्हणूया कारण 2 बॉलची पेनल्टी लागली आणि त्यामुळे 10 बॉल सध्या शिल्लक राहिलेत. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतो. महेश पाटील पुरस्कृत रावसाहेब दानवे माजी केंद्रीय मंत्री चषक 2026 चे महापर्व. पहिल्या रात्रीमध्ये सुपर 10 मध्ये आम्ही संघ पाठवलाय. प्रिन्स एंटरप्राइजेस जीवदानी क्रिकेट क्लब बामण डोंगरी आणि त्यांच्या विरोधात ऐरोली कोलीवाडा शेवटच्या रात्रीमध्ये पहिली मॅच खेळतील. साक्षी 11 ऐरोली कोलीवाडा संघ. चला इथे डॉट बॉलच प्रमाण आहे. विकेट किपर आणि गोलंदाजांचा खेळ चांगलाच रंगलाय. बरेचसे डॉट बॉल
19 बॉलचा विचार केला तर जवळजवळ 12हून अधिक डॉट बॉल असतील आणि बऱ्याचशा डॉट बॉलचाच इथे उल्लेख पाहायला मिळाला. फक्त 19 धावा शेवटच्या 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला कमी स्कोरची मॅच कदाचित पाहायला मिळेल आणि येणाऱ्या 9 बॉलमध्ये किती धावा बनतात. बॅटच्या टॉप एज खालच्या भागावरती लागला, मारायचं होतं डिप मिड विकेटला, बॉल निघाला वाडिश लॉंग ऑनला, मिळेल अवघे एक सिंगल. सध्या प्रयत्न देखील होताना पाहायला मिळत नाहीत. सिंगलनं धावफलक, धावांची गती. क्रिकेट प्रितेश पार्टनरशिपचा खेळ आहे. पार्टनरशिप बनली नाही तर दबाव वाढतो. तुम्हाला खेळाला सावरणं, डावाला पुढे नेणं फार महत्वाचं असतं आणि त्या चुका केल्यात आज चिंचपाडा संघानं. पनवेल तालुका आणि उरण तालुका असंच म्हणूया, दोन गाव तालुक्यांमधील बाटल. उरण तालुक्यातील कळंबुसरे संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात टीम चिंचपाडा जो पनवेल तालुक्यामधला संघ आहे. याच्यानंतर करू आपण टॉस पुढच्या मॅचचा, जसं हे पहिलं सत्र संपेल. चला टाइम वाढलाय, तुमच्याकडे जास्त वेळ नाहीये. कॅप्टन लक्ष असू द्या, वेळेचं बंधन. 20 वरती 7 विकेट. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना हरियन पाटीलला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल कमी गतीने टाकलाय, आणखीन एक विकेटची संधी. कॅच पकडलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला झेल, धक्का लागेल 8वा. असंच म्हणूया, एका पाठोपाठ पडणाऱ्या विकेट. कमी स्कोरची मॅच, असं वाटलं की एंटरटेनमेंट राहील या मॅच मध्ये. चिंचपाडा संघ चांगली बॅटिंग करेल पण तो आज ते घडलंच नाहीये. नवी मुंबई एअरपोर्ट परिसरामधील अगदी जवळचं एक गाव आणि त्याच गावचे सर्व खेळाडू आज सध्या खेळतात. चिंचपाडाचं क्रिकेट देखील प्रचंड बहरताना आपण पाहिले. नामांकित खेळाडू या गावाने देखील दिले. त्या विभागामध्ये आपण गेला तर पारगाव, दापोली, ओवळे जी क्रिकेटची महत्वाची गावं आहेत त्यांना नेहमी आपण पाहतो. चला पंच या गोष्टीकडे अलर्ट राहा, कारण पहा प्रत्येक बॉलवरती जास्त वेळ घेतला. या गोष्टीची दक्षता तुम्हाला घ्यावी लागेल. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून वारंवार आम्हाला उल्लेख करावा लागतो, कारण आयोजकांनी हे नियम सांगितलेत की 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. लॉफ केला बॉलला, लॉंग ऑफ मध्ये गॅप मिळालाय मोठा, नाही राहिला धाव संख्येचा तोटा. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, इट्स आउट ऑफ द पार्क. आलाय खणखणीत षटकार. कदाचित मंथन 10व्या क्रमांकावरती बॅट्समन आलाय गौरवशाली फटका. गौरवच्या बाट मधून आलाय षटकार. अद्याप या ओव्हर मधला 2 बॉल शिल्लक आहेत, 2 चेंडूंचा खेळ राहिला. 6 धावेनं स्कोर पुढे जाईल. 26 रन्स, लॉस ऑफ द 8 विकेट. 26 ला 8 धक्के लागत असताना शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. ओव्हर क्रमांक 4. नेक्स्ट बॉल आर्यनचा पुढचा बॉल. कमी गतीने टाकला, थोडासा लेट ओळखली गती. एक सिंगल, दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? यस नो चान्स. एकच धाव, एकच सिंगल. एका धावेने धाव फलक 27 धावा. अद्याप एक शेवटचा बॉल शिल्लक राहिला. याच्यानंतर शेवटच्या ओव्हर मध्ये आपण जाणार आहोत, परंतु सध्या एक शेवटचा बॉल. धावांची गती कमीत कमी 40 तरी चिंचपाडा टीम बनायला हव्यात, कारण जर तुम्ही 5 ओव्हर्स खेळणार आहात तर 5 ओव्हर मध्ये कमीत कमी आता 40ची अपेक्षा आपण करूया. काय इथे एखादा आणखीन षटकार चौकार फार महत्वाचं आहे. आणि चला गोवटणे टीमचे कॅप्टन वरती या. आम्ही टॉस वरती करतो, त्यामुळे तुम्हाला आम्ही विनंती करू. इथे बॉल येईल डॉट, निर्धाव चेंडू. पाहता पाहता 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती धावा लागल्यात 8 बाद 27 धावा. करूया पुढच्या मॅचचा आपण टॉस, जिथे आमचे प्रमुख मान्यवर JNPTचे विश्वस्त सन्माननीय रवींद्र रामदास पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. पहिल्या फेरीतील सध्या आपण तिसऱ्या सामन्याचा टॉस करत आहोत, जिथे मोरिया 11 सावरकर टीमचे कॅप्टन बालू यांना आपण पाहत आहे. SUP के लालू और सावरकर के बालू. बालू विस्फोटक बॅट्समन आहे आणि सातत्यानं त्यानं चांगली बॅटिंग केली. आज त्याच्या विरोधात गोवटणेचे खेळाडू, त्यांची देखील ताकद तेवढीच चांगली आहे. गोलंदाजी खास करून नेहमीच त्यांची गोलंदाजी चर्चेची राहते. स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे संघ आणि त्यांच्या विरोधात मोरिया 11 सावरकर. पहिल्या फेरीतील तिसऱ्या मॅचचा सध्या टॉस सुरू आहे आणि टॉस करत असताना JNPTचे विश्वस्त रवींद्र रामदास पाटील साहेब यांना आपण पाहतो. धन्यवाद. टॉस त्या ठिकाणी करण्यात आले आणि टॉस जिंकलाय यस मोरिया 11 सावरकर संघानं बाजी मारली टॉस मध्ये. आणि जशी मॅच संपेल बालू निर्णयासहित मैदानाच्या आतमध्ये जावं, फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे बॅटिंग करायची
गोवटणे संघाला. गोवटणे संघ आपण खेळाडू कक्षाच्या समोर येऊन थांबा, कारण पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. यावेळीचा पहिला बॉल तेज तर्रार होता, गतीमध्ये गती पाहायला मिळाली प्रचंड आणि डॉट बॉलने केले सुरुवात. शेवटचं षटक आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती अभिजित यांना आपण पाहतोय. सध्या धाव फलकावरती 27 धावा, 8 बाद 27. जसं हे षटक संपेल आपण स्वागताकडे जाऊ. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान. वेगवान बॉल, गती चांगली आणि पूर्णपणे आपल्या गतीच्या जोरावरती फलंदाजांना बांधून ठेवल्या. आणखीन एक डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. रिफर केल्या. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला. चला थर्ड अंपायर्स आपण चेक करूया. या बॉलला नक्की निर्णय काय येईल त्याची प्रतीक्षा सध्या केली जाते. गोलंदाज अभिजितचा हा बॉल फेअर डिलिव्हरी. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू गमावला, आता तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार अभिजित पाटील. 27 वरती 8 विकेट पडल्यात. आडव्या बॅटनं मारलाय, समोर गेला, लॉंग ऑफला फिल्डर पोहोचलेत, टिपलाय कॅच, धक्का लागलाय 9वा. आणखीन एक खेळाडू बाद. शेवटचा बॉल राहिलाय, कारण 2 बॉलची पॅनल्टी होती. धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्यात फक्त आणि फक्त 27 धावा. खुश नसणाऱ्या चिंचपाड्याचे पाठीराखे. कदाचित या बॉलवरती विकेट आली तर आजच्या रात्रीतला दुसरा संघ ऑल आउट होईल. आजच्या रात्रीमध्ये पहिला संघ ऑल आउट झाला एनसीसी उल्वे, आणि त्याच्यानंतर आता धोका वाढलाय तो अर्थातच चिंचपाडा संघासमोर. शेवटचा बॉल पहिल्या पूर्वार्धामधील आर्यन पाटील नवीन खेळाडू. शेवटचा बॉल आहे, आडव्या बॅटनं मारलाय ऑन साइडला आणि इथे कॅच पकडलाय. पूर्णपणे ऑल आउट केलाय संघाला. धाव फलकावरती फक्त 27 आणि हा सामना जिंकण्यासाठी कळंबुसरे संघाला 28 धावेची आवश्यकता. चला आपण सन्मानाकडे जाऊया. आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक महेश शेठ पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते JNPTचे विश्वस्त, JNPTचे ट्रस्टी सन्माननीय रवींद्र रामदास पाटील साहेब यांचा आपण विशेष सन्मान करूया. एक दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला सातत्याने प्रोत्साहित करत असताना नेहमीच साहेबांना आपण पाहिलंय, आणि जेव्हा जेव्हा या विभागामध्ये स्पर्धा आयोजित केल्या जातात तेव्हा तेव्हा साहेबांचं आगमन आम्ही नेहमीच स्पर्धेमध्ये पाहतो. काही दिवसाअगोदर बेलपाडा प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली, तिथे देखील साहेबांचं चांगलं योगदान राहिलं. आणि आज JNPTचे विश्वस्त रवींद्र रामदास पाटील साहेब यांचा विशेष सन्मान बेलपाडा गावचे भूमिपुत्र आणि त्यांचा सन्मान करत असताना महेश शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजी. क्या बात है. सन्माननीय रवींद्र रामदास पाटील साहेब यांना आपण सन्मानित होताना पाहू शकता, आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेची A1 जोडी सुदेशजी पाटील आणि महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. तदनंतर आपण पुढचा सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून चांगले योगदान या स्पर्धेला लाभलंय. ऋतू एंटरप्राइजेसचे सर्व अभय शेठ हरी मात्रे साहेबांना मी विनंती करेल की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. सन्माननीय अभयजी हरी मात्रे साहेब, ऋतू एंटरप्राइजेसचे सर्व. तदनंतर अजय विश्वनाथ मात्रे असतील, पंकजजी पंढरीनाथ पाटील, अमर दिलीप गरत, औती एंटरप्राइजेस या सर्वांच्याच माध्यमातून A1 जोडी आमची संपूर्ण या स्पर्धेची महेश शेठ एंटरप्राइजेस या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलंय. क्या बात है. ऋतू एंटरप्राइजेसचे सर्व अभय शेठ हरी मात्रे यांना आपण पाहताय, अमर दिलीप गरत, औती एंटरप्राइजेसचे सर्व, पंकजजी पंढरीनाथ पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आणि अजयजी विश्वनाथ मात्रे या साऱ्यांचं आम्ही कौतुक करतो. पुढचा सन्मान आपण करूया, आणि पुढचा सन्मान औती एंटरप्राइजेस चे सर्व अमरजी दिलीप गरत यांचा आपण सन्मान करणार आहोत. चला सलामीचे बॅट्समन कलबुसरे टीम आणि फिल्डिंग लावून चिंचपाड्या संघाला आम्ही विनंती करतो. सन्मानाकडे आपण जातोय. अमर दिलीप गरज साहेब, औती एंटरप्राइजेसचे सर्व आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. या स्पर्धेचे आयोजक शिल्पकार राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं सन्मान चिन्ह देऊन आपण आलेल्या पाहुण्यांचा हा सन्मान करत आहोत. दमदार व्यक्तिमत्व महेश शेठ पाटील यांची प्रचंड मोठी ओळख आहे, आणि या विभागामध्ये त्यांच्या नावाची चर्चा क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच ऐकावयास मिळते. आणि आलेल्या पाहुण्यांचा सध्या सन्मान आमचे महेश पाटील साहेब करत आहेत.
अजयजी विश्वनाथ म्हात्रे साहेब ते देखील येणार आहेत. काही रात्रीमध्ये त्यांचं देखील आगमन आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. परंतु या स्पर्धेमध्ये अभय हरी म्हात्रे, ऋतू एंटरप्राइजेसचे डायरेक्टर अमर दिलीप गरत, औत एंटरप्राइजेसचे सर्व पंकजी पंढरीनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या समेत अजयजी विश्वनाथ म्हात्रे साहेब या चारही मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 50,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ लाभलं. त्याबद्दल आम्ही या आयोजकांच्या माध्यमातून या चारही मान्यवरांचा विशेष आभार मानतो. मॅच कडे जाऊया. 30 बॉल सामना जिंकण्यासाठी 28 धावेची आवश्यकता. चला, मॅच रन्स कमी असल्या तरी देखील क्रिकेट असा खेळल्या जिथे तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष करावा लागतो. कारण मॅच जिंकायचे असेल तर गोलंदाजीचं स्तर आता तुम्हाला उंच व्हावा लागेल. मागे काय घडलंय बॅटिंग मध्ये ते विसरून नव्या डावाला सुरुवात करायची. येणारे 30 बॉल आणि धावा काढायचे 28. कळंबुसरे संघानं 28 बॉल टाकले, धावा दिल्या 27 आणि 28 धावेचं छोटस आव्हान या मॅच मध्ये पूर्ण करण्यासाठी सलामीचे खेळाडू एकीकडे आपण बॅट्समन आशिषला पाहताय, स्ट्राईक एंड वरती सुचित आहेत. दोन सलामीचे आक्रमक खेळाडू. 30 बॉल 28 ची मॅच. जोश को कभी कम मत होने देना, मुसीबत में खुद को रोने ना देना, यकीन रख सच होंगे तेरे सपने, खुली आंखों को कभी सोने ना देना. चला, 28 चा पाठला करायचा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज. राहुल गरत आमच्या सोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडे आपण जातोय. चला जाऊया आणि पाहूया एक क्रिकेटचा रणसंग्रामामध्ये, कारण की अतिशय सुरेख चषक महेश एंटरप्राइजेस आयोजित केलेला माननीय केंद्रीय केंद्रीय मंत्री चषक, अतिशय सुरेख चषक आपल्याला पाहायला मिळाला जाईल. कारण की आजच्या दिवसातील दुसरा सामना नक्कीच या मैदानावर सुरू आहे. कारण की तब्बल छोटासा आव्हान आहे, 28 धावांचं आव्हान नक्कीच मायरा 11 कलमुसरे संघासमोर ठेवला गेलाय. तो बघूया कशा पद्धतीने पूर्ण करेल. कारण की जी सुरुवात केली गेली होती आणि तीच सुरुवात मात्र विकेटची पाहायला मिळाली जातोय, ती म्हणजेच पहिल्या चेंडूवर फलंदाज इथे बाद होऊन परतला जाईल, तो म्हणजेच मायरा 11 कलमुसरे संघाचा. बघूया, संघर्ष करावा लागेल. आव्हान थोडासा कमी आहे, 28 धावसंख्या आपल्याला बनवायची आहेत. मात्र ते 28 धावसंख्या कमी असली तरी नक्कीच क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. कधी कुठे कोणाच्या दिशेने फिरणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. त्या कारणाने आपण क्रिकेट हलक्याने घेऊ नका, कारण की आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागेल मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, षटकातील पुढचा चेंडू घेऊन. सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू हलक्याने पुश खेळून काढला गेलाय. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन टू विकेट, कारण की एक धावसंख्या पूर्ण केली जाईल. एकने आपल्या संघाचा आणि स्वतःचा खाता देखील ओपन केला जाईल. नक्कीच प्रणयच्या माध्यमातून एक धावसंख्या पडून नक्कीच एक धाव ही धावपलकावर लागली गेली. 28 धावसंख्या, छोटासा आव्हान मात्र कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल, तो म्हणजेच मायरा 11 कलमुसरे संघाकडून. गोलंदाज तयार असेल, गोलंदाजच्या मार्कवर संकेत. षटकातील पुढचा चेंडू, सुरेख चेंडू हवेमध्ये खेळून काढलाय. मनगडामधली ताकद वापरली जातोय, चेंडूला पाडवलाय, नक्कीच लॉंग ऑनच्या डोक्यावरून गेलाय. बिग 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 षटकार. आणि या षटकाराने येथे मात्र 6 धावसंख्या आली आणि 6 संघ आता पुढे सरकतोय. तब्बल 7 धावसंख्या ही धावपलकावर लागली गेली. नक्कीच लवकरात लवकर आव्हान इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील असेल, तो म्हणजेच मायरा 11 कलमुसरे संघाचा. कारण की पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला मोठा फायदा म्हणजेच फलंदाजांचा असतोय. सुरेख पटका, पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात, मात्र क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार येतोय दंदन करत. चौकार.
तेरे अंकामध्ये जाऊन पोचली. धावसंख्या धावपलकाव लागताना दिसतोय ती म्हणजेच 11. छोटासा आव्हान आहे आणि त्या छोटासा आव्हान पूर्ण करत असताना पहिला षटक प्रगतीपथावर आणि पहिल्या षटकांच्या जवळपास विचार केला तर शेवटचा चेंडूचा आता खेळ बाकी असेल. 5 चेंडू मध्ये 11 धावसंख्या जमा केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज संकेत. सुरेख फटका पॉइंट क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र नक्कीच अचूक पद्धतीने जेल बायच्या स्वरूपाने एक धावसंख्या पळून काढली जातोय. आणि एका धाव्याने षटक क्रमांक पहिला संपला जाईल. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या धावपलकाव लागतोय ती म्हणजेच 12. तर नक्कीच 28 धावांचं आव्हान आणि 28 धावांचं आव्हान पूर्ण करत असताना नक्कीच मायरा 11 कलमुसरे संघ थोडासा डोका लावून म्हणजेच विचार करून खेळताना दिसतोय, कारण की पॉवर प्लेचं षटक आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला जवळपास धावसंख्या जास्तीत जास्त पूर्ण करायची आहे आणि तेच प्रयत्न करताना दिसतोय. आणखीन 4 षटकांचा इथे खेळ बाकी आहेत आणि विचार केला तर 28 धावसंख्येचं आव्हान असताना 12 धावसंख्या ही धावपलकावर लागली. 24 चेंडू आणि 16 धावांचं आव्हान. चेंडू जास्त आहेत, मात्र धावसंख्या थोडीशी कमी आहे, कारण की त्याच कारणाने मोठे फटके आले नाही. कारण की चिंचपाडा संघ बघितला तर नक्कीच पनवेल तालुक्यामधून एक बलाढ्य संघ म्हणून ज्याची ओळख आहे, मात्र प्रत्येकाची दिवस प्रत्येकाचा वेळ नक्कीच ही वेगवेगळी असते, ती देखील बदलत असते आणि त्याच काळानुसार नक्कीच कुठेतरी खराब खेळ दाखवला गेलाय फर्स्ट इनिंग मध्ये, ते म्हणजेच चिंचपाडा संघाने, आणि त्याच कारणाने नक्कीच थोडासा धावसंख्या कमी होताना दिसली. गोलंदाज षटक क्रमांक दुसरा सुलभ केनी. पहिला चेंडू नक्कीच अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला जातोय, तो म्हणजे सुलभ याच्या माध्यमातून एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. आणि नक्कीच जशा प्रकारे कलमुसरे संघाच्या गोलंदाजाने जी गोलंदाजी केली त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल, कारण की धावसंख्या कमी आहे, चेंडू मात्र जास्त आहेत. सुरेख फटका कव्हर कडे खेळवायचा होता, मात्र शॉर्ट कव्हरच्या दिशेने नक्कीच झेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक दुसरा बाद होऊन परतला जाईल, तो म्हणजेच मायरा 11 कलमुसरे संघाचा. तर नक्कीच एक विकेट आलाय थोडासा नक्कीच चिंचपाडा संघाला, कारण की विचार केला तर नक्कीच थोडीशी कमी धावसंख्या 28 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे आणि नक्कीच धावपलकावर धावसंख्या लागली ती म्हणजेच 12, मात्र दुसरा फलंदाज इथे बाद होताना दिसलाय. 22 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे, 16 धावांची आवश्यकता आहे. बघूया 16 धावसंख्या आता कशा पद्धतीने पूर्ण करताना दिसेल, ते म्हणजेच कलमुसरे संघ काही गोलंदाजांमधून गोलंदाजीच्या माध्यमातून डिफेन्स देखील करताना दिसेल का या 16 धावसंख्या चिंचपाडा संघ. गोलंदाज तयार, नवीन आलेला फलंदाज आर्यन पाटील तयार असेल स्ट्राईकवर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि थोडासा प्रयत्न इथं फसला. निर्धाव चेंडू येताना दिसतोय, कारण की प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू नक्कीच आता डोकेदुखी ठरताना दिसेल, कारण की जरी निर्धाव चेंडू येत असला तर नक्कीच गोलंदाजांना असं वाटेल की आपण शेवटच्या षटकापर्यंत जवळपास संघर्ष करताना दिसू या मैदानामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेलाय नक्कीच रक्षकाच्या डोक्यावरून. सुरेख असा चेंडू पकडला जाईल, मात्र एक धाव काय रोखू शकणार नाही, एकने संघ पुढे सरकेल. धावसंख्या धावपलकाव लागली ती म्हणजेच 13. तेरा धावसंख्या धावपलकाव लागताना दिसतोय, ती म्हणजेच मायरा 11 कलमुसऱ्या संघाची. छोटासा आव्हान आहे, मात्र छोटासा आव्हान बघूया कशा पद्धतीने संघर्ष करताना दिसतोय हा चिंचपाडा संघ. षटकातील पुढचा चेंडू घेऊन रिव्हर्स केलाय, पटका परफेक्ट कनेक्ट झालाय, चेंडूला पाठवलाय तडमॅन क्षेत्राच्या डोक्यावरून, मस्तकावर दस्तक देत येतोय बिग 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 षटकार.
मोठ्या षटकाराने संघ जाऊन पोचलाय 19 या धावसंख्येवर. कीच पुन्हा एकदा अतिशय सुरेख स्क्वेअर क्षेत्राच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. एक धाव पळून काढली. दुसरीचा प्रयत्न करणार का? मात्र दुसरी धावचा कॉल नाकारला गेलाय. एका धाव्याने संघ पोचलाय 20 वर. षटक क्रमांक दुसरा संपला जातोय आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या धावपलकावं लागली ती म्हणजे 2 बाद 20. तर नक्कीच जो षटकार आलाय प्रणय तांडेल्याच्या माध्यमातून नक्कीच त्याला 500 रुपयाचा पारितोषिक देखील दिला गेलाय. तो म्हणजेच त्यांच्याच गावातील ते म्हणजेच आमचेच भाऊ आहेत, बंडू भाऊ, आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक देखील त्याला दिला गेलाय. कारण की प्रत्येक समर्थक जे बघण्यासाठी आपला खेळ बघण्यासाठी येतात नक्कीच उत्साह होतात. आपल्या खेळाडूंसाठी जी रक्कम दिली जाते ती नक्कीच अतिशय सुरेख अशी मानली जाते. नक्कीच त्यांचे देखील धन्यवाद देखील असेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. 2 षटकांचा खेळ संपला जातोय. 20 धावसंख्या धावपलकाव लागली. समीकरणाचा विचार केला. 18 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाज तयार. नक्कीच पहिला चेंडू फिरकावून केलाय. पानलेगच्या दिशेने चेंडू जाईल का? नक्कीच चेंडू गेलाय वन बाउंस सीमा पार. येतोय दंदन करत चौकार. तर नक्कीच चौकार आलाय. पुन्हा एकदा चेंडूला पुन्हा एकदा केलून काढलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्राच्या दिशेने. आता मात्र इथे कुठेतरी झेल सुटला आणि त्याच कारणाने 2 धावसंख्या इथे पूर्ण नक्कीच एकच धावसंख्या इथे पूर्ण केली जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता मात्र घुटना टेक आणि तमाशा देख त्याच प्रकारचा फटका केलून काढलाय. चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग पायन लेगच्या डोक्यावरून. दिलाय विजयाचा दणका. आलाय षटकार. कलमुसरे संघ येथे नक्कीच विजय देखील संपादन करताना दिसतोय.